पेहलगाव हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली. खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी. आणि आज ज्या प्रकारचं टेरिफ भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाहाकार माजवलेला आहे, भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का? वयाची 75 व्हायची वाट कसली पाहताय? नेतृत्व तुम्ही आता ज्यांना हा देश कळतोय, देशाची अर्थव्यवस्था कळते आहे, त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सर, काल ऑपरेशन सिंधूर राज्यसभेत चर्चा झाली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही. मोदी हे भारतातच डोकावायला तयार नाहीत. भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं. कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तीने म्हणजे विरोधी पक्षानं सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकते. सर, मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो, बरं का? विचारतच नाही, भारताला तो जुमानतच नाही आहे. याचं कारण दुबळं सरकार, लाचार सरकार आणि डरपोक सरकार, अत्यंत डरपोक. कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले, ट्रेडच्या दगडाखाली अडकले. ही व्यापार आहे. यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे, जगात करायचा आहे, त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करतायत. पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक भारतीयाला, जर सच्चा भारतीय असेल, भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी अंधभक्त, प्रत्येक सच्चा भारतीय, कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे. कारण महागाई होणार आहे, नोकऱ्या जाणार आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे. सर, एक पुण्यातली अत्यंत वाईट घटना आहे की एका निवृत्त मुस्लिम जो कारगिलचा वॉरमधला लढलेला सैनिक होता, त्या सैनिकाला तो फक्त बंगाली आहे म्हणून त्याला नागरिकत्वाचा पुरावा मागितला घेतला आणि त्याच्या घरात जाऊन मोठा गोंधळ घालण्यात आला. माझ्या कानावरती हा विषय आला, वाचण्यात आला. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांवरती ही वेळ या देशामध्ये आलेली आहे.